Lord, प्रेज द लॉर्ड. a very good morning to all of you. आणि तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. As we are coming to the close of our conference, आणि आपल्या कॉन्फरन्सच्या शेवटाला आपण आलेलो आहोत. I am very sure that you all are excited आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण उत्तेजित आहात because of several things. पुष्कळशा गोष्टींमुळे. Because we had a wonderful conference during the last 3 days. कारण आपलं कॉन्फरन्स हे मागच्या 3 दिवसांमध्ये खूप चांगलं आणि अद्भुत असं झालेलं आहे. I personally enjoyed it. आणि मला स्वतःला पण खूप आनंद झालेला आहे. The same is with all of you, I am very sure. आणि माझा विश्वास आहे की हेच तुमच्या सर्वांचं पण मत आहे. And at the same time today there is a transition happening. आणि आता आज पण एक बदल आपल्यामध्ये होणार आहे. So we all are awaiting to go home. आणि आपण थांबून आहोत की घरी कधी जाता येईल. So I don't want to check your patience. आणि म्हणून मला तुमचं जे धीर आहे त्याची परीक्षा घ्यायची नाहीये. Let us directly go to the word of God. तर आपण लगेच देवाचं जे वचन आहे त्याच्यामधून बघणार आहोत. So you may be aware that I am a Bible teacher. आणि तुम्हाला ठाऊक आहे की मी पवित्र शास्त्राचा एक शिक्षक आहे. So the last 13 years until 2021 I was teaching at the Union Biblical Seminary in Pune. आणि मागचे 13 वर्ष म्हणजे 2021 सालापर्यंत मी UBS पुणे मध्ये शिकवत होतो. So now I moved to Bangalore and I am teaching at the United Theological College in Bangalore. आणि आता मी बँगलोरला गेलेलो आहे आणि तिथं मी युनायटेड थिओलॉजिकल कॉलेजमध्ये शिकवत आहे. So even before coming to UBS in 2008 I was teaching in Sarampur College. आणि UBSला पण यायच्या आधी 2008च्या आधी मी सरामपूर इथे एका कॉलेजमध्ये शिकवत होतो. That means almost all the time I was a Bible teacher. आणि त्याचा अर्थ हा होतो की मी माझ्या जीवनाचा पुष्कळसा काळ बायबलमधून शिकवण्यात घालवलेला आहे. I may consider myself as a teacher than a preacher. आणि मी स्वतःला एक शिक्षक समजतो, एक प्रीचर नाही. But in my teaching I often combine my teaching in the preaching fashion. आणि मी माझं जे शिक्षण आहे ते नेहमी प्रीचिंग करता येईल, उपदेश देता येतं अशा पद्धतीने मी ते देत असतो. So today we are going to look at the word of God very sternly. आणि आज आपण बारीकीने जे देवाचं वचन आहे ते बघणार आहोत. So let us open our Bible, John chapter 19. आणि योहान याचा 19वा अध्याय आपण बघणार आहोत. Verses beginning from 25 till 30. आणि 25 ते 30 ही वचने आपण बघणार आहोत. The Gospel of John chapter 19 verses beginning from 25 till 30. आणि योहान कृत शुभवर्तमान ह्याचा 19वा अध्याय आणि 25 ते 30 हे वचन आपण बघणार आहोत. Let me read that. मी आता ते वाचणार आहे. Near the cross of Jesus stood his mother's sister, Mary the wife of Clopas, and Mary Magdalene. When Jesus saw his mother there, and the disciple whom he loved standing nearby, he said to his mother, "Dear woman, here is your son." And to the disciple, "Here is your mother." From that time on, this disciple took her to his home. Later, knowing that all was now completed, and so the scripture would be fulfilled, Jesus said, "I am thirsty." A jar of wine vinegar was there. So they soaked a sponge in it, put the sponge on a stalk of the hyssop plant, and lifted it up to Jesus' lips. When he had received the drink, Jesus said, "It is finished." With that he bowed down his head and gave up his spirit. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया व मरिया मगदलिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, "बाई, पहा हा तुझा मुलगा." मग त्याने त्या शिष्याला म्हटले, "पहा ही तुझी आई." आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेलं एक भांडं होतं. म्हणून त्यांनी आंब भरलेले स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावले. येशूने आंब घेतल्यावर
पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. So this read scriptural portion is very familiar for each and every one of us. आणि हे जे वचन आहेत आपल्या सर्वांना ठाऊक आहेत. Especially this passage is very significant during the Passion Week. आणि हे जे वचनं आहेत हे फार महत्त्वाचे असतात ज्यावेळेस उपास आणि प्रार्थना चालू असतात. There are 4 utterances of Jesus from the cross are described here. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 4 अशा गोष्टी बोललेल्या आहेत ज्याचा उल्लेख इथं केलेला आहे. All those 4 utterances are only seen in the Gospel of John. आणि हे जे 4 गोष्टी जो बोललेला आहे ते फक्त योहानाच्याच पुस्तकामध्ये आपल्याला दिसायला मिळतं. The first statement of Jesus from the cross in John's Gospel is, आणि त्याचं पहिलं जे वाक्य होतं ह्याच्यानुसार, and he is telling to his mother Mary, आणि तो त्याच्या आई मरियाला सांगत आहे, dear woman, here is your son. बाई पहा हा तुझा मुलगा. And next he is telling to his beloved disciple, आणि मग तो त्याच्या जवळच्या जो शिष्य आहे त्याला तो सांगत आहे, here is your mother. पहा ही तुझी आई. And the third utterance is, I am thirsty. आणि मग तिसरी गोष्ट तो बोललेला आहे, मला तहान लागली आहे. And the fourth utterance is, it is finished. आणि मग चौथी गोष्ट तो म्हटलेला आहे, पूर्ण झालं आहे. How these 4 utterances of Jesus from the cross are significant for us? आणि हे जे 4 वाक्य तो बोललेला आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचे का आहेत? What are the peculiarities of the statements of Jesus? आणि मग असं काय आहे त्याच्यात विशेष असं की जे येशूनी तिथे बोललेलं आहे? So is that Jesus was doing his ministry very successfully. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याची जी सेवा होता तो खूप यशस्वीरित्याने तो पूर्ण करत होता. When we come to the Gospel of John chapters 1 till chapter 12, आणि ज्यावेळेस आपण योहानाचं पुस्तक बघतो 1 ते 12 अध्यायपर्यंत आपण वाचतो, we see the public ministry of Jesus. आणि आपण बघत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कशी होती. We see that Jesus is out there आणि आपण बघत आहोत की तो लोकांमध्ये जाऊन सेवा करत आहे and ministering unto the people आणि तो लोकांमध्ये तो सेवा करत and आहे bringing transformation into the lives of people. आणि त्यांचं जीवन तो बदलून टाकत आहे. And many people were added to the community of God. आणि पुष्कळशा लोकांना तिथे देवाचा जे समाज आहे त्याच्यामध्ये त्यांना आणण्यात आलेला आहे. And thus God's name was being glorified. आणि त्याच्याद्वारे देवाच्या नावाला गौरव मिळत आहे. So while the first 12 chapters are set apart for the public ministry of Jesus, आणि जसे पहिले 12 जे अध्याय आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताची जी सेवा होती लोकांमध्ये त्याच्यावरती आहेत आधारित. when we come to chapters 13 till 17, आणि मग आपण 13 ते 17 ह्या अध्यायांकडे ज्यावेळेस येतो the emphasis is not on public ministry of Jesus, आणि मग तिथे त्याचा जो भर आहे ह्या 13 ते 17 या अध्यायांचा तो त्याच्या सेवेवरती जे लोकांमध्ये सेवा होती त्याच्यावरती नाहीये, but rather Jesus' private ministry. पण त्याची जी वैयक्तिक सेवा होती त्याच्यावरती आहे. And he is calling only his disciples आणि तो फक्त त्याच्या शिष्यांना बोलवत and आहे giving them the farewell discourse आणि तो त्यांना शिकवत आहे की तो आता जाणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे and instructing them how to lead a successful Christian life आणि तो त्यांना शिकवत आहे की एक यशस्वी ख्रिस्ती जीवन कसं जगायचं and आहे instructing them how to go forward in the mission and ministry. आणि तो त्यांना शिकवत आहे की पुढे जाऊन त्यांनी कसं त्यांची सेवा करायची आहे. So after giving the private ministry, आणि मग त्याच्या जे वैयक्तिक जी सेवा होती ती झाल्यानंतर when we come to chapters 18 and 19, we see the passion of Jesus. आणि मग 18 आणि 19व्या अध्यायाकडे ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा आवेश बघतो. Jesus was caught by the Jewish authorities आणि त्याला ते यहुदी लोकांनी पकडून नेलं होतं and he was crucified आणि त्याला वधस्तंभावरती खिळण्यात आलं होतं and he was undergoing all the sufferings. आणि मग सर्व छळामधून तो जात होता. While he was crucified, ज्यावेळेस त्याला वधस्तंभावरती खिळण्यात आलं what होतं, is happening here? मग आता इथं काय घडत आहे? Near the cross of Jesus त्याच्या वधस्तंभाजवळ stood his mother, त्याची आई थांबली होती, his mother's sister, त्याची मावशी थांबली होती, and Mary Magdalene, मरिया मगदलिया थांबली होती, the wife of Clopas, आणि क्लोपाची पत्नी मरिया थांबली होती, and the beloved disciple John. आणि त्याचा जवळचा शिष्य योहान थांबून So is होता. that while Jesus was being crucified, a handful of people are there under the cross. आणि मग ज्यावेळेस त्याला वधस्तंभावरती खिळण्यात आलं बोटांवर मोजतील एवढेच लोक तिथं होते.
while Jesus was doing public ministry, आणि पण ज्या वेळेस तो लोकांमध्ये सेवा करत होता there were 5,000 people, 10,000 people, 3,000 people, and 4,000 people flocking around him. आणि त्याच्या आजूबाजूला 5,000, 10,000, 4,000, 3,000 असे लोक घोळका करून असत. But while Jesus was undergoing difficulties, पण ज्या वेळेस तो कुठल्या पण परिस्थितीला सामोरे जात होता, कुठल्या कठीण undergoing परिस्थितीतून जात होता, passion, आणि मग त्यावेळेस त्याला तिथे मारण्यात येत होतं and was being crucified, आणि वधस्तंभावरती खिळण्यात येत होतं, there were a handful of people coming under the cross of Jesus. आणि फक्त मोजकेच लोक होते जे त्या वधस्तंभाच्या खाली उभे होते. But among them, majority of them were women. आणि त्याच्यापेक्षा जास्त तिथे त्या मोजक्या लोकांमध्ये जास्त करून स्त्रिया होत्या. They were coming and standing under the cross of Jesus. आणि ते त्याच्या वधस्तंभाच्या खाली येऊन थांबल्या होत्या. So my dear brothers and sisters, today morning time, आणि म्हणून माझ्या बंधूंनो आणि बहिणींनो, there is a strong message here. आणि एक खूप महत्त्वाचा संदेश इथं आहे. So we should come under the cross of Jesus daily. आणि आपण दररोज येशूच्या वधस्तंभाजवळ यायला It is पाहिजे. the duty of the people of God. आणि हे देवाच्या लोकांची जबाबदारी It आहे. is the responsibility of the members of the body of Christ आणि हे प्रभू श्री ख्रिस्ताच्या शरीराचं एक काम आहे. to come under the cross of Jesus. तर दररोज तुम्हाला वधस्तंभाजवळ यायचं आहे. If you come under the cross of Jesus, आणि मग ज्या वेळेस तुम्ही वधस्तंभाजवळ येता, you will receive blessings. तुम्हाला ते आशीर्वाद मिळतील, You will receive deliverance. तुम्हाला ती सुटका मिळेल, You will receive all the blessings from above. आणि स्वर्गातून सर्व जे आशीर्वाद आहेत ते तुम्हाला प्राप्त होतील. Let us see what these people received from under the cross of Jesus. आणि आपण आता बघणार आहोत की ह्या लोकांना काय मिळालं ज्यावेळेस ते वधस्तंभाजवळ थांबले Let होते. us take number one. The person is Mary, the mother of Jesus. आणि सर्वात प्रथम आपण मरिया बघणार आहोत जी येशूची माता होती. She was coming under the cross of Jesus. ती येशूच्या वधस्तंभाजवळ येत होती. Because she was coming under the cross, आणि ती तिथं येत असल्यामुळे she received some blessings. तिला काही आशीर्वाद मिळालेले आहेत. And you see that Jesus is being stuck between two thieves here. आणि इथं प्रभू येशू ख्रिस्त जो आहे दोन चोरांमध्ये आहे. You see that Jesus was sandwiched त्याला जणू काय तिथं सँडविच करण्यात आलेलं होतं between two thieves. दोन चोरांमध्ये. One at the right and another one at the left. एक उजवीकडे होता, एक डावीकडे होता. It was a sandwiching experience. आणि तो एक जणू काय सँडविचचा जो अनुभव होता तो त्याला येत होता. And the cross was placed in the darkness. आणि जो वधस्तंभ होता तो अंधारात लावलेला होता. And he was neither in the heavens nor on the earth. ना तो स्वर्गात होता ना पृथ्वीवर होता. And he was hanging somewhere else in between the heavens and the earth. आणि तो दुसरीकडे कुठं मधी लटकला होता, ना स्वर्गात होता ना पृथ्वीवरती होता. And his body was bleeding आणि त्याच्या शरीरातनं रक्त वाहत होतं because his hands were pierced with the cross. कारण त्याच्या हातांना खिळे ठोकण्यात आले होते. And his legs were put together and nailed unto the cross. आणि मग त्याचे जे पाय आहेत त्यांना एकत्र घेऊन त्यांना खिळे ठोकण्यात आले होते. A crown was put on his head. आणि त्याच्या डोक्यावर तो मुकुट टाकण्यात आला होता. A crown of thorns were put on his head. एक काट्यांचा मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवण्यात आला So होता. we can see a bleeding Jesus on the cross. आणि आपण बघत आहोत की एक रक्त वाहणारा रक्तबंबाळ झालेला असा प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर आहे. Even when he was bleeding, आणि जेव्हा पण जरी सुद्धा त्याच्यातून रक्त एवढं वाहत he होतं was concerned of the people around him. आणि तो काळजी बाळगत होता त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची. The best example is he was concerned of his earthly mother. आणि सर्वात उत्तम उदाहरण हे आहे की त्याची जगिक जी माता होती त्याची त्याला काळजी होती. And from the cross, Jesus is looking downward. आणि तो क्रॉसवरून त्या वधस्तंभावरून खाली बघत आहे. While he was looking downward, he was able to see his mother standing there. आणि ज्यावेळेस तो खाली बघत होता त्याला दिसून येत होतं की त्याची आई तिथे थांबून आहे. And he told Mary, his mother, "Dear woman, आणि तो त्याच्या आईला सांगतो, here is your son." बाई हा तुझा मुलगा. When we think about Mary, the mother of Jesus, आणि ज्यावेळेस आपण विचार करतो मरिया त्याची जी आई होती, she is a very significant person within the framework of
the fourth gospel or the gospel of John. आणि ती फार एक महत्त्वाची अशी व्यक्ती आहे या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रवासामध्ये So आणि is सर्व that Mary शुभवर्तमानामध्ये. is appearing in John's gospel only 2 times. पण योहानाच्या वर्तमानामध्ये ती फक्त 2दा आढळलेली आहे. So she is placed strategically right at the outset of the gospel as well as toward the close of the gospel. आणि तिला खूप चांगल्या किंवा हुशार पद्धतीने सुरुवातीला तिचा उल्लेख झालेला आहे आणि शेवटच्या ह्याच्यात तिचा उल्लेख झालेला आहे. Jesus' earthly ministry begins with an utterance from Mary, the mother of Jesus. आणि त्याची जी जगिक सेवा होती ती त्याची जी आई होती तिच्या प्रती सुरू झालेली होती. When we come to chapter 2, 1 to 11, आणि ज्यावेळेस आपण दुसरा अध्याय बघतो 1 ते 11 ही वचनं that बघतो. was the first miracle of Jesus who performed while he was in this world. आणि तो प्रभू येशूने केलेला पहिला चमत्कार होता ज्यावेळेस तो ह्या जगामध्ये होता. And Mary is coming with a concern before Jesus. आणि मरिया तिथे एक काळजी घेऊन त्याच्याकडे येत आहे. So what was that concern? आणि मग तो प्रश्न काय होता, ती काळजी काय होती तिची? They do not have wine. त्यांच्याकडे ते द्रव्य नाहीये. Then Jesus is having a conversation with her. आणि मग तिथं तिच्याशी संवाद घालत आहे प्रभू. And Jesus is asking her, "Oh woman, why you are involving me? आणि तो तिला विचारत आहे की तू मला ह्याच्यामध्ये का आणत आहे? I am in the earth, heavenly Father's business." आणि मी माझ्या स्वर्गीय पित्याच्या कामामध्ये आहे. So is that Jesus is stuck between 2 figures. आणि आपण इथं बघतो की तो 2 लोकांमध्ये जणू काय अडकलेला आहे. On the one hand, the earthly mother is standing. एका बाजूला त्याची जगिक आई आहे. On the other hand, the heavenly Father's business in which he is involved. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या स्वर्गीय पित्याचा कारभार आहे ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याला काम आहे. So Jesus is telling unto her, आणि मग तिला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, "Oh woman, why you are involving me? की तू मला ह्याच्यामध्ये का आणत आहेस? Why you are involving in my business? आणि माझा जो कारभार आहे त्याच्यामध्ये तू का येत आहेस? I am involved in the business of the Father. आणि मी देवाच्या पित्याच्या कामामध्ये आहे. I am involved in the business of the heavenly God. आणि मी स्वर्गीय पित्याच्या कामामध्ये आहे. Why you are bringing obstacles in front of me?" आणि तू माझ्या समोर अडचणी का आणत आहेस? But you know that what happened later on. आणि तुम्हाला ठाऊक आहे की नंतर काय झालं? Jesus told the servants to fill the jars with water. आणि त्यांनी जे तिथे सेवक होते त्यांना सांगितलं की ते जे जार्स आहेत त्याला तुम्ही पाण्याने भरायचं And आहे. they filled the jars with water and miraculous event happened. आणि मग ते पाण्याने भरल्यानंतर काहीतरी चमत्कार तिथे झालेला आहे. So who introduced Jesus to this world? आणि मग कुणी येशूची ओळख या जगामध्ये केलेली आहे? It is none other than Mary, the mother of Jesus. आणि ते दुसरं तिसरं कुणी नसून त्याची स्वतःची आई So म्हणजे is मरिया that होती. Mary, the mother of Jesus, is appearing right at the outset of the gospel in chapter 2 itself. आणि ती जसं आपण बघितलेलं आहे की दुसऱ्याच अध्यायामध्ये जे शुभवर्तमान आहे त्याच्या सुरुवातीलाच तिचा उल्लेख झालेला आहे. Then until chapter 19 we do not see her anywhere. आणि मग 19व्या अध्यायापर्यंत आपण तिचा कुठंच उल्लेख बघत नाहीये. Now where she comes at the close of Jesus' public ministry. आणि मग ती कुठं येत आहे तर ते वधस्तंभ जे आहे त्याच्या पायथ्याशी येत आहे. So is that means what? मग त्याचा अर्थ काय होतो? Mary would have been silently following Jesus throughout. ती शांतपणे त्याच्या मागे जात होती पूर्ण वेळ. Mary was able to witness all the events happened in the life of Jesus. आणि प्रभू येशूच्या जीवनामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टी ती तिथे बघत होती. Mary was able to witness the events happening around Jesus of Nazareth. आणि ती बघत होती की येशूच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या घडामोडी होत आहेत, त्या सर्व गोष्टी ती बघत होती. Even within the family of Jesus there was a conflict. आणि येशूच्या कुटुंबामध्ये सुद्धा एक वादविवाद होत असे. When we come to chapter 7 of the Gospel of John, आणि जर का आपण 7वा अध्याय बघितला योहानच्या there we see पुस्तकाचा, that his brothers are ridiculing Jesus. आणि तिथं आपण बघत आहोत की त्याचे जे बंधू होते ते त्याची थट्टा करत होते. They were not believing Jesus. ते येशूवरती विश्वास ठेवत नव्हते. With an unbelieving spirit, they were ridiculing the ministry that Jesus was taking forward. आणि ते त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हते. त्यांच्या ठाई अविश्वासाचा आत्मा होता आणि ते त्याची थट्टा करत असे. So in that case, I strongly believe that
there was a conflict even within the family of Jesus. आणि त्याच्यावरून मला दिसून येतं की त्यांच्या घरामध्ये सुद्धा त्याच्या कुटुंबामध्ये सुद्धा ते वादविवाद होत असे. Even when there was a conflict within the family of Jesus, आणि जेव्हा सुद्धा त्याच्या कुटुंबामध्ये ते वादविवाद होत आहेत, Mary stood firm with Jesus. ती खंबीरपणे येशूच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. She introduced Jesus to the world. तिने त्याची ओळख जगाला करून दिलेली आहे. She is coming under the cross of Jesus. ती येशूच्या वधस्तंभाजवळ येत आहे. That means she was silently following throughout the ministry of Jesus. आणि येशूची जितकी पण सेवा होती त्याच्या मागे ती जात होती आणि शांतपणे ती बघत होती. During Jesus' public ministry, आणि त्याची ज्यावेळेस लोकांमध्ये सेवा होत असे, many enjoyed lavishly. आणि खूप लोकांनी त्याचा आनंद घेतलेला आहे. They ate. ते खात असे, They got healed. त्यांना आरोग्य मिळत असे, They got transformation. त्यांचं जीवन बदलून जात असे, They got healing. त्यांना आरोग्य मिळत असे, They got abundance. त्यांना भरपुरी मिळत असे, They got a lot of blessings. त्यांना खूप आशीर्वाद मिळालेले आहेत. But when Jesus was on the cross, पण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता, none of them came under the cross. कुणीही वधस्तंभाजवळ आलेलं नाहीये. But even at that critical juncture, पण त्या वेळेस सुद्धा this woman Mary is coming under the cross of Jesus. ती ही जी स्त्री मरिया आहे ती त्याच्या वधस्तंभाजवळ येत आहे. So is that a bleeding Jesus is on the cross, आणि तो रक्तबंबाळ झालेला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो वधस्तंभावर आहे. and a concerned Mary is standing under the cross. आणि एक चिंतित आई त्याच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी उभी आहे. So that is the critical juncture in which Jesus is uttering. आणि मग त्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त काहीतरी बोलत आहे. Jesus is looking unto Mary आणि तो मरियेकडे बघत आहे and telling her, आणि तिला सांगत आहे, dear woman, बाई पहा, here is your son. हा तुझा मुलगा आहे. Is that a new adjustment, a new plan is delved for her. आणि तिच्यासाठी एक नवीन योजना तिथे प्रस्थापित झालेली आहे. Actually she was abundant. ती भरपुरीमध्ये होती. Jesus was the only one with her. आणि येशू ख्रिस्त हा एकुलता एक होता तिच्यासोबत. And Jesus is also gone. आणि आता तो सुद्धा निघून गेलेला आहे. The other family members are not accepting her. आणि बाकीचे जे कुटुंबाचे लोक होते ते तिचा स्वीकार करत नाहीये. So in that sense Mary was in an isolation. आणि त्याचं तसं बघायला गेलं तर ती एकटी होती. After Jesus there was nobody to take care of her. आणि येशू नंतर तिची काळजी घ्यायला कोणीच नव्हतं. She was in a very destitute situation. आणि खूप वाईट अशा परिस्थितीमध्ये ती होती. That is the context in which Jesus is uttering unto her. आणि त्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगत आहे. And making a new plan for her. आणि तिच्यासाठी एक नवीन योजना करत आहे. Making a new purpose in her life. आणि तिच्या जीवनामध्ये एक नवीन उद्देश देत आहे. Making a new future for her. आणि तिच्यासाठी एक नवीन भविष्य करत आहे. Giving her a new son who can take care of her. आणि तिला एक नवीन मुलगा देत आहे जो तिची काळजी घेईल. Who is none other than the beloved disciple. आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून त्याचा जवळचा शिष्य आहे. Jesus gave his own mother to the beloved disciple John. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी त्याची स्वतःची आई त्याच्या जवळच्या शिष्य म्हणजे योहान त्याला दिलेली आहे, त्याला सोपवलेली आहे. So my dear friends, म्हणून माझ्या मित्रांनो, if you want care, आणि जर का तुम्हाला ते if you want care, आणि जर का तुम्हाला ती काळजी हवी असेल, if you want love, जर का तुम्हाला ते प्रेम हवं असेल, if you need a divine visit in your life, आणि जर का तुम्हाला देवाकडून ती दैवी भेट हवी असेल, you have to come under the cross of Jesus. आणि मग तुम्हाला त्याच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी यायचं आहे. If you come under the cross of Jesus, आणि जर का तुम्ही त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आलात, you shall be cared. आणि तुम्हाला समजून जाईल. So make a point. तुम्ही म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा. Daily come under the cross of Jesus. दररोज तुम्ही त्याच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी या. Oh Jesus, I am ready to come under your cross. आणि प्रभू येशू, मी तुझ्या वधस्तंभाजवळ यायला तयार आहे. I need care. मला त्या काळजीची गरज आहे. I need protection. मला त्या संरक्षणाची गरज I आहे. need security. मला त्या सुरक्षेची गरज आहे. I need love. मला त्या प्रेमाची गरज I आहे. need concern. मला त्या काळजीची गरज आहे. So come into my life, Lord. आणि म्हणून तू माझ्या जीवनात ये. So that I may be cared as a man of God or a woman of God. आणि म्हणून ज्याच्याद्वारे तू माझी काळजी घेशील.
So if you come under the cross of Jesus, you shall be cared. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ येता त्यावेळेस तुमची काळजी घेतली But you जाईल. should make a point पण तुम्ही हे लक्षात घेतलं to पाहिजे go under the cross of Jesus daily. की तुम्ही तिथे दररोज जायला How पाहिजे. many of you are ready to go under the cross of Jesus daily? आणि किती जण तयार आहेत की दररोज ते त्याच्या पायथ्याशी वधस्तंभाच्या पायथ्याशी जाणार आहेत. I know that you all are going to the church every Sundays. आणि मला ठाऊक आहे की दर रविवारी तुम्ही चर्चला जाता. So in that way we are routine Christians. आणि त्या पद्धतीने आपण ख्रिस्ती आहोत. We are usually Sunday Christians. आणि आपण फक्त रविवार ते रविवार ख्रिस्ती होतो. While I was in Gujarat, I learned a new terminology. आणि ज्यावेळेस मी गुजरातमध्ये होतो त्यावेळेस एक मी नवीन गोष्ट शिकलो. I usually go for Passion Week preachings. आणि मी नेहमी ज्यावेळेस जो पवित्र आठवडा असतो ईस्टरचा गुड फ्रायडेचा While I त्याच्यासाठी मी was जात preaching in a असतो. compound, आणि मी तिथे शिकवत असताना there were more than 5,000 people. त्या कंपाऊंड मध्ये जवळपास 5,000 लोक होते. Then I told the pastor, आणि मी तिथल्या पास्टरांना सांगितलं. Pastor, it is good. All the people are coming, 5,000 people. आणि ते म्हटले किती चांगलं आहे की एवढे लोक येत आहेत, 5,000 लोक येत आहेत. Then the pastor told, Pastor, don't worry, these are CNG Christians. आणि त्यांनी म्हटलं पास्टर तुम्ही काळजी करू नका हे CNG ख्रिश्चन्स आहेत. Then I asked, what is CNG Christians? आणि मी त्यांना विचारलं CNG म्हणजे काय. That means these Christians come to the church only 3 times. आणि हे जे ख्रिस्ती लोक आहेत चर्चमध्ये फक्त 3 दिवस येतात. C stands for Christmas. C म्हणजे ख्रिसमस, N stands for New Year. N म्हणजे न्यू इयर And G stands for Good Friday. आणि G म्हणजे गुड फ्रायडे. These are the only occasions these people come to the church. आणि हे फक्त 3 वेळा असतात ज्यावेळेस ते मंडळीमध्ये येत असतात. So don't be amazed of seeing these people. आणि म्हणून तुम्ही ह्यांना बघून तुम्हाला आनंद जास्त होऊ नका देऊ. So my dear friends, the word of God sternly says that we should come daily under the cross of Jesus. आणि म्हणून आपल्याला पवित्र शास्त्र नेहमी सांगत असतं की आपल्याला दररोज त्याच्या वधस्तंभाजवळ यायचं The आहे. cross of Jesus can transform your life. आणि जो वधस्तंभ आहे तुमच्या जीवनाचं परिवर्तन करू The शकतो. cross of Jesus can change your life. जो वधस्तंभ आहे तुमचं जीवन बदलू शकतो. The cross of Jesus can redeem you from all kinds of problems. आणि प्रत्येक समस्येमधून तो तुमची सुटका करू शकतो. Now let us go to the second person. आता आपण दुसऱ्या व्यक्तीकडे बघणार So who आहोत. is none other than the beloved disciple John. आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून त्याचा जवळचा शिष्य So is योहान that आहे. when we read the Gospel of John, the beloved disciple is an ideal disciple. आणि ज्यावेळेस आपण ते वर्तमान वाचतो योहानाचं त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की तो खूप जवळचा आणि असा चांगला असा तो शिष्य आहे. During the Lord's Supper time, आणि ज्यावेळेस ते भोजनाला एकत्र बसले होते this was the disciple who was leaning close to Jesus. आणि हाच तो शिष्य होता जो येशूच्या अगदी जवळ असा होता. So it is not only Jesus was caring Mary, his own mother, आणि येशू फक्त त्याच्या आईचीच काळजी घेत होता असं नाही. and he is telling unto John the beloved disciple, आणि तो त्याच्या जवळचा जो शिष्य आहे योहान त्याला हे सांगत आहे here is your mother. ही तुझी आई आहे. That means John is getting a new responsibility. आणि त्याचा अर्थ हा होतो की योहानाला एक नवीन जबाबदारी मिळत आहे. While Mary was cared, मरियेची काळजी घेण्यात आली. John is receiving a new ministry. आणि तिला त्यावेळेस योहानाला एक नवीन सेवा मिळत आहे. John is receiving a new responsibility. त्याला एक नवीन जबाबदारी मिळत आहे. I know that Glory Tabernacle Church members are all ministry oriented people. आणि मला ठाऊक आहे ग्लोरी टॅबरनॅकल चर्च जे लोक आहेत ते सेवेप्रती असतात. You all are passionate about doing the mission of God. आणि देवाची सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण आवेशी आहेत. If you wanted to begin a new ministry, आणि जर का तुम्हाला एक नवीन सेवा सुरू करायची आहे, if you wanted to do something for the glory of God, आणि तुम्हाला जर का काहीतरी देवाच्या गौरवासाठी करायचं if आहे, you wanted to receive a new responsibility from the Lord, आणि जर का तुम्हाला देवाकडून एक नवीन जबाबदारी पाहिजे आहे, you don't have to go anywhere. तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाहीये. But you should come under the cross of Jesus. तुम्हाला त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी यायचं आहे. John the beloved disciple came under the cross of Jesus. आणि योहान जो होता तो त्याच्या वधस्तंभाजवळ आलेला आहे. While he came under the cross of Jesus, आणि तो ज्यावेळेस तिथे आला he received a new ministry, त्याला एक नवीन सेवा मिळालेली आहे. a new responsibility. एक नवीन जबाबदारी मिळालेली आहे. So my dear friends, take a point.
आणि म्हणून तुम्ही हे समजून घ्या, Make a point तुम्ही हे समजून घ्या that you come daily under the cross of Jesus. की तुम्ही दररोज त्याच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी येणार If you आहात. come under the cross of Jesus, मग ज्यावेळेस तुम्ही वधस्तंभाच्या पायथ्याशी येता, you shall be cared. तुमची काळजी घेण्यात येईल, You shall be protected. तुमचं संरक्षण होईल You shall be further led. आणि तुम्हाला ती प्रेम आणि ती प्रीती मिळेल You shall be brought to a glorious position. आणि तुम्हाला एका गौरवी ठिकाणी आणण्यात You येईल shall receive a new responsibility. आणि तुम्हाला एक नवीन जबाबदारी देण्यात येईल, You shall receive a new ministry. तुम्हाला एक नवीन सेवा देण्यात येईल. So for everything, म्हणून सर्व गोष्टींसाठी you have to come under the cross of our Lord Jesus Christ. तुम्हाला वधस्तंभाच्या पायथ्याशी येणं गरजेचं आहे. So when we come down the verses, आणि मग आपण खालचे जर का ते वचन वाचले, later knowing that all was now completed, and so that the scripture would be fulfilled, Jesus said, I am thirsty. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. Here we see the third utterance of Jesus from the cross in John's Gospel. आणि इथं आपण बघत आहोत तो तिसऱ्यांदा जे बोललेला आहे त्याच्याबद्दल. So what is the significance of Jesus' statement, I am thirsty? आणि मग हे जो त्याचं म्हणणं आहे की मला तहान लागलेली आहे, ह्याचं महत्त्व काय आहे? So usually John's Gospel is considered as a gospel of water. आणि योहानकृत शुभवर्तमान जे आहे ते पाण्याचं प्रतीक आहे. In John's Gospel everywhere you see water. आणि त्याच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता सर्वकडे पाणीच आहे. When you come to chapter 1, पहिला जर का अध्याय बघितला, John the Baptist is baptizing in the river of Jordan. आणि तो यार्देन नदीमध्ये बाप्तिस्मा करत आहे. In chapter 2, Jesus is turning water into wine. दुसऱ्या अध्यायामध्ये तो पाण्याला वाईन मध्ये बदलत आहे. In chapter 3, Jesus says that unless you born by water and the spirit, you cannot enter the kingdom of God. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये तो सांगत आहे की जोपर्यंत तुम्ही तुमचा नव्याने जन्म होत नाही तोपर्यंत तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. In chapter 4, Jesus is having a conversation with the Samaritan woman about the living water. आणि चौथ्या अध्यायामध्ये तो शम्रोनी स्त्रीबद्दल जिवंत पाण्याबद्दल बोलत आहे. In chapter 5, a person is lying by the pool of Bethesda about 38 long years. आणि बेतशिदा ह्या तलावाजवळ चौथ्या अध्यायामध्ये आपण बघत आहोत की तो पीडित आहे आणि तो तिथे पडून आहे. In chapter 6, सहाव्या अध्यायामध्ये Jesus is walking on the water. प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत आहे. In chapter 7, सातव्या अध्यायामध्ये on the last day of the festival, त्या जे फेस्टिवल होतं त्याच्या शेवटच्या दिवशी Jesus is inviting the people, तो लोकांना आमंत्रित करत आहे telling them, those who are thirsty, come to me and drink. आणि त्यांना तो सांगत आहे जे कोणी तहानलेले आहेत तुम्ही माझ्याकडे या. In chapter 9, आणि नवव्या अध्यायामध्ये we see that आपण बघतो the pool of Siloam is introduced. जो शिलोवाचा तो तलाव आहे त्याचा आपण तिथे बघत आहोत उल्लेख झालेला. Again, when we come to chapter 13, we see that Jesus is washing the feet of the disciples. आणि 13व्या अध्यायामध्ये तो त्याच्या शिष्यांचे पाय धुत आहे. In chapter 19, we see that they pierced the side of Jesus. Water and blood came out. आणि 19व्या अध्यायामध्ये बघतो ज्यावेळेस भाला खोपसला त्याच्या बाजूला तर त्यावेळेस पाणी आणि रक्त बाहेर आलेलं आहे. The Gospel of John ends in chapter 21 by the Sea of Galilee. आणि जो योहानाचं पुस्तक आहे ते 21व्या अध्यायामध्ये समाप्त होतं आणि गलिली समुद्राजवळ ते समाप्त होतं. Everywhere water in the Gospel of John. आणि तिथे प्रत्येक ठिकाणी पाण्याचा उल्लेख झालेला There आहे. is a flood of water. आणि तिथे पाण्याचाच उल्लेख झालेला आहे. In that gospel, Jesus is thirsty. आणि त्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तो तहानेला आहे. It is ironical. आणि हे खूप विरोधाभास असं असेल. The giver of living water is thirsty. की जो जिवंत पाण्याचा झरा आहे तो स्वतः तहानलेला आहे. The giver of living water is thirsting on the cross of Calvary. आणि त्या वधस्तंभावरती जो जिवंत पाण्याचा झरा आहे त्याला तहान लागलेली So आहे. my dear friends, why Jesus was thirsty? मग तो तहानलेला का झाला होता? Jesus was thirsty to make us be satisfied. आणि तो ह्याच्यासाठी तहानलेला झाला होता जेणेकरून आपण संतुष्ट होऊ. By being thirsty, Jesus made us joyful people. आणि तो तहानलेला झाला म्हणून आपण आनंदी झालेलो आहोत. By being thirsty, Jesus made us satisfied community. आणि तो तहानलेला झाला म्हणून आपण एक संतुष्ट असा समाज आहोत. In order to quench all our external thirst,
Jesus was thirsty on the cross of Calvary. आणि आपले प्रत्येक तहान भागवण्यासाठी तो त्या काल्वरीच्या वधस्तंभावरती स्वतः तहानलेला झाला So आहे. while Jesus was thirsty, what is happening? आणि तो तहानलेला असताना काय होत आहे? A jar of wine vinegar was there. Verse 29. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांड होतं. So they soaked a sponge in it. आणि मग त्यांनी जो स्पंज आहे तो त्याच्यामध्ये बुडवलेला आहे. Put the sponge on the stalk of the hyssop plant आणि एजोप झाडाच्या काठीवर तो बसवलेला आहे. and lifted it to Jesus' lips. आणि त्याला उचलून त्याच्या ओठांजवळ नेलेला आहे. That means त्याचा अर्थ हा होतो, while Jesus was thirsty, ज्यावेळेस तो तहानलेला होता the world gave him sour vinegar. तर त्यावेळेस त्याला एक आम्ली पदार्थ देण्यात आलेला होता. So actually, who is Jesus? मग येशू कोण आहे? When we read John chapter 15, ज्यावेळेस आपण योहान याचा 15वा अध्याय वाचतो, it is clearly stated that I am the true wine. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मी तो द्राक्षवेल आहे. The true wine is given sour wine. जो खरा द्राक्षवेल आहे त्याला आम्ली पदार्थ देण्यात आलेला आहे. Jesus is the true wine. How he proved that? आणि त्यांनी ते कसं सिद्ध करून दाखवलं की तो द्राक्षवेल आहे. When we come to chapter 2, it is clearly stated that he turned water into wine. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघतो की त्यांनी पाण्याला वाईन मध्ये बदललेलं आहे. Thus Jesus proved that he is the true wine, the wine of God, the joyful creation, the joyful man of God. आणि आपण त्याच्याद्वारे तो सिद्ध करून दाखवतो की तो द्राक्षवेल आहे, तो देवाचा द्राक्षवेल आहे आणि त्याच्यामधून तो आनंद येत आहे. So my dear friends, it is ironical. आणि हे खूप विरोधाभास आहे. While Jesus is the true wine, तो खरा खुरा द्राक्षवेल असताना he was given the sour wine. त्याला ते आंबट जे द्राक्षरस आहे तो देण्यात आलेला आहे. Jesus brought joy into the world. प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये आनंद आणलेला आहे. According to Jewish understanding, wine means joy. आणि यहुदी परंपरेनुसार वाईन म्हणजे आनंदाचं चिन्ह आहे. As the wine of God, आणि देवाचा तो द्राक्षवेल म्हणून, as the true wine, तो खरा द्राक्षवेल म्हणून Jesus brought joy into this world. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये तो आनंद आणलेला आहे. To make the followers joyful. ज्याच्याद्वारे त्याचे मागे जाणारे आनंदी होतील. To make the people of God joyful. जे देवाचे लोक आहेत त्यांना तो आनंदी करेल. But how the world treated unto him? पण जगाने त्याला कशी वागणूक दिलेली आहे? They gave him sour wine. त्याला ते आंबली पदार्थ देण्यात आलेला आहे. So my dear friends, our Lord Jesus is suffering on the cross of Calvary. आणि आपला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या वधस्तंभावरून खूप त्रासातून जात आहे. So it is a requirement from our side that we should go under the cross of Jesus daily. आणि म्हणून हे फार महत्त्वाचं आहे की आपण दररोज त्याच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी गेलं पाहिजे. So that we can receive the joy of the Lord in our lives. जेणेकरून आपण त्याचा जो आनंद आहे आपल्या जीवनामध्ये दररोज मिळवून घेऊ शकतो. Our Lord Jesus Christ brought joy into this world. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये तो आनंद आणलेला आहे. Why you look gloomy? आणि तुम्ही असे थकून गेल्यासारखे का दिसत आहात? Why your faces are not shining? आणि तुमच्या चेहऱ्यावरती ते उजळपणा का नाहीये? Why you are not joyous? आणि तुम्ही आनंदी का नाहीये? Why you are not overwhelmed with joy? आणि तुम्हाला आनंदाची भरपुरीचा अनुभव का येत नाहीये? But the word of God says that Jesus brought joy in our lives. पण देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये आनंद आणलेला आहे. Jesus brought happiness in our lives. त्यांनी आपल्या जीवनामध्ये तो आनंद आणलेला आहे. Jesus brought pleasant situations in our lives. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या चांगल्या परिस्थिती आणलेल्या आहेत. If Jesus is the one who brings joy in our lives, आणि जर का प्रभू येशू ख्रिस्त तो आहे जो आपल्या जीवनामध्ये आनंद आणत आहे, we should be always joyous and merryful and happy. आणि म्हणून आपण नेहमीच आनंदी असलं पाहिजे. So that through our activities God's name may be glorified. जेणेकरून आपल्या कृत्यातनं देवाच्या नावाला गौरव मिळेल. So when we come to John chapters 14, 15 and 16, आणि मग आपण ज्यावेळेस योहानाचा अध्याय 14, 15 आणि 16 बघतो, Jesus says that it is good I am going to my father's house. आणि तो म्हणत आहे की हे चांगली गोष्ट आहे की मी माझ्या पित्याच्या घरी जात आहे. Unless I go, जोपर्यंत मी जात नाही, another paracletos, another comforter won't come. आणि तोपर्यंत दुसरा पाराक्लेटोस किंवा दुसरा सांत्वन करणारा येणार नाही. Who is another paracletos? मग तो दुसरा पाराक्लेटोस कोण आहे? Holy Spirit. पवित्र आत्मा.
So is that the word parakletos is used for Holy Spirit only in John's Gospel. आणि पाराक्लेटोस हा शब्द पवित्र आत्म्यासाठी फक्त योहानाच्या पुस्तकामध्ये वापरण्यात So what is आलेला the आहे. meaning of parakletos? आणि मग त्याचा अर्थ काय होतो? A teacher, एक शिक्षक, a counselor, एक सांत्वन करणारा, an advocate, एक वकील, the one who intercedes, एक असा जो मध्यस्थी करतो, the one who brings joy. एक असा जो आनंद आणतो. Such a parakletos is coming and indwelling among us. आणि हा पाराक्लेटोस येत आहे आणि तुमच्यामध्ये वस्ती करणार आहे. So Jesus was thirsty for us, आणि म्हणून येशू आपल्यासाठी तहानेला झालेला so आहे. that we may be joyous and satisfied people in this world. आणि जेणेकरून आपण ह्या जगामध्ये आनंदी आणि संतुष्ट असे लोक राहू. For our happiness, for our joyfulness, and for our merryfulness, Jesus is thirsty on the cross. आणि आपल्या आनंदासाठी, आपल्या संतुष्टतेसाठी तो त्या वधस्तंभावरती तहानेला आहे. Then let us come to the last statement of Jesus from the cross. आणि मग त्याचं शेवटचं जो वाक्य आहे जे त्यांनी उच्चारलेलं आहे वधस्तंभावरती ते आपण बघणार आहोत. When he had received the drink, येशूने आम घेतल्यानंतर Jesus said, तो म्हणाला आहे, "It is finished." पूर्ण झाले आहे. The Greek word used is tetelestai. आणि त्याच्यासाठी वापरलेला ग्रीक शब्द जो आहे टेटेलेस्टाय आहे. The expression tetelestai means त्या टेटेलेस्टायचा अर्थ, ह्या शब्दाचा अर्थ हा होतो, it is fulfilled, ते पूर्ण झालेलं आहे, it is accomplished, ते संपूर्णपणे पूर्ण झालेलं आहे, कंप्लीट झालेलं it आहे, is finished, ते संपलेलं आहे, it is done. ते झालेलं आहे. Jesus has done certain things on the cross for us. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी वधस्तंभावरती आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे. What Jesus finished for us on the cross of Calvary? आणि मग त्यांनी काय संपवलेलं आहे आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती? He destroyed the powers of sin and Satan. आणि पापाचे आणि सैतानाची जी सत्ता होती त्याचा त्यांनी नाश केलेला So it आहे. is finished. ते संपलेलं आहे. The power of Satan is finished. सैतानाची जी सामर्थ्य आहे ते संपलेलं आहे. The power of death is finished. मृत्यूचे जे सामर्थ्य आहे ते संपलेलं आहे. The power of sin is finished. पापाचे सामर्थ्य संपलेलं आहे. And we see in the Old Testament there are so many covenants. आणि आपण बघत आहोत की जुना करारामध्ये पुष्कळशे करार आहेत. All those covenants are finished. ते सर्व करार पूर्ण झालेले आहेत. And Jesus is bringing a new covenant आणि तो एक नवीन करार आणत आहे through his death on the cross of Calvary. त्याच्या मृत्यूद्वारे त्या वधस्तंभावरती. When we come to the Old Testament, we see a lot of sacrifices. आणि जुन्या करारामध्ये आपण बघतो की पुष्कळ लोकांनी त्याग केलेला आहे. So when we go to the temple at Jerusalem, आणि म्हणून ज्यावेळेस आपण त्या यरुशलेमच्या मंदिरामध्ये जात so असतो, people were supposed to bring either a cattle or a cow or a bull or a goat or something of that sort. आणि कुठलं ना कुठलं गुरेढोरे त्यांना आणावं लागत असे, कधी गाय किंवा बकरी किंवा असं काहीतरी त्यांना तिथे अर्पणास आणावं लागत असे. If those things were practiced today, जर का त्या गोष्टी आज केल्या असत्या, I strongly believe that this conference hall would have been empty. आणि माझा असा विश्वास आहे की हा जो कॉन्फरन्स हॉल आहे तो मोकळा असता. Because we have to spend a lot of money to go to the temple. कारण आपल्याला खूप पैसे खर्च करावे लागले असते त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी. So in order to buy a bull, how much we have to pay now? आणि मग एक बैल विकत घेण्यासाठी किती आपल्याला पैसे द्यावे लागले असते? Maybe 50,000 or 40,000. 50 ते 40,000 in order to get a good bull. एक चांगला बैल मिळण्यासाठी. So by spending 50,000, how many of you will come? आणि 50,000 खर्च करून किती जण येणार आहेत? So if the pastor is instructing, you all should come with your sacrificial bull. आणि जर का पाळक असं म्हणत आहे की तुमचा जो त्यागाचा बळी आहे त्याला घेऊन तुम्ही या, I don't think that many of you would have turned for this conference. तर मला नाही वाटत की तुमच्यापैकी काही इथे आले पण असते. But Jesus finished all those things. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या प्रत्येक गोष्ट संपवलेली आहे. Jesus became the eternal sacrifice. आणि तो सार्वकालिकतेसाठी तो त्याग झालेला आहे. By Jesus' death on the cross, ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला त्या वधस्तंभावरती, those kinds of things are being finished. त्या सर्व गोष्टींना त्यांनी अंत लावलेला आहे आणि ते पूर्ण केलेले आहे. And Jesus is sternly saying, आणि तो हे तर म्हणत आहे, it is finished. पूर्ण झाले आहे. It is finished. पूर्ण झाले आहे. It is accomplished. ते संपूर्ण झालेले It is आहे. done. ते झालं आहे. With that passion, Jesus is telling. आणि त्या आवेशाने तो सांगत आहे. So you think that Jesus was almost at the dying position
on the cross. आणि आपण बघू शकत आहोत की तो त्या वधस्तंभावरती मरणाला टेकलेला आहे. Do you think that Jesus was telling, it is done? आणि तुम्हाला असं वाटतं का की तो असंच हळू आवाजात म्हणत असेल की ते पूर्ण झालं आहे? I don't think that. मला असं वाटत नाही. Because he had accomplished many things. कारण त्यांनी पुष्कळशा गोष्टी पूर्ण केलेल्या होत्या. A person who accomplishes जे कोणी व्यक्ती कुठली पण गोष्ट पूर्ण करते may shout loudly. ते जोरात ओरडतात. Jesus would have told, येशूनी सांगितलेलं असेल it is done. ते के झालं आहे, It is finished. ते पूर्ण झालं आहे, It is accomplished. ते संपूर्ण झालेलं It आहे, is done. ते झालेलं आहे. You all like cricket, am I right? तुम्हा सर्वांना क्रिकेट आवडतं, माझा विश्वास आहे. After beating a sixer, एक सिक्सर मारल्यानंतर how Sachin Tendulkar or Virat Kohli stand on the crease? मग त्या क्रीजवरती सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली कसे उभे राहतात? After beating a century or after beating a sixer, किंवा त्यांचं षटक झाल्यावरती किंवा त्यांनी 6 रन्स केल्यानंतर ते कसे उभे राहतात तिथे? they make a lot of noises, right? ते खूप आवाज करतात, बरोबर? We have done. आम्ही ते केलं आहे, I got a century. मला एक ते शतक मिळालेलं It is आहे, a happy moment. हे खूप आनंदाचा क्षण आहे. If the worldly people in their achievements shout like that, तर जगिक लोक जर का त्यांना काय मिळत असेल तर त्यावेळेस तसे ओरडत असतात. the universal savior of the world, ह्या जगाचा जो तारणारा आहे, after accomplishing his mission on the cross, त्याचं जे काम होतं त्यांनी ते पूर्ण केलं वधस्तंभावरती. after fulfilling the Father's will on the cross, त्या वधस्तंभावरती पित्याची जी इच्छा होती ती पूर्ण केल्यानंतर would have shouted त्यांनी जोरात ओरडलं असेल, loudly, खूप जोरात तो ओरडला असेल, Tetelestai, टेटेलेस्टाय, it is finished. ते झालेलं आहे. The power of sin is finished. ते पापाचं सामर्थ्य आहे ते संपलेलं आहे. The power of Satan is sin finished. सैतानाचं जे सामर्थ्य आहे ते संपलेलं आहे. The power of death is finished. मृत्यूचं सामर्थ्य संपलेलं आहे. Jesus finished everything on the cross. So we have a new way forward. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी सर्व काही वधस्तंभावरती संपवलेलं आहे जेणेकरून आपल्याला एक नवीन जीवन मिळेल. So my dear friends, आणि everything begins at the cross. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही वधस्तंभाजवळ होत Everything आहे. begins at the cross. प्रत्येक गोष्टीची सुरुवात That is वधस्तंभाजवळ why होत आहे. Apostle Paul told, म्हणून प्रेषित पौलांनी सांगितलेलं आहे, we preach Christ the crucified. आम्ही जो वधस्तंभावरती खिळलेला ख्रिस्त गाजवत आहोत. Today there are so many gospels. आज खूपशे शुभवर्तमान आहेत People are more happy about the prosperity gospel आणि पुष्कळशे लोक जे समृद्धीचं जे शुभवर्तमान आहे त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवतात. because they think that there is no money, no honey. आणि त्यांना असं वाटतं की जर का पैसा नसेल तर त्यांच्याकडे काहीच नसणार. So all are running after money and honey. आणि म्हणून ते सर्वजण पैशांच्या मागे जात आहेत. So that is the context in which the preachers exploit that context. आणि म्हणून जे काही प्रीचर्स आहेत त्याचा ते गैरफायदा घेत आहेत. They only preach one side of the gospel. ते फक्त शुभवर्तमानाची एकच बाजू सांगत आहेत. What is that? Jesus is a blessing Jesus. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आशीर्वाद देणारा प्रभू आहे. If you follow Jesus, जर का तुम्ही त्याच्या मागे गेला, you will get a 3-story building tomorrow. तुम्हाला 3 मजली बिल्डिंग मिळणार उद्या. If you follow Jesus, जर का तुम्ही येशूच्या मागे गेला, and you will get a Mercedes car or a BMW car tomorrow. तुम्हाला उद्या एक BMW किंवा मर्सिडीज मिळून जाईल. So God is a blessing God, no doubt at all. आणि नक्कीच देव आशीर्वाद देणारा देव आहे. But nowadays people are not preaching the crucified Jesus. पण आजकाल जो वधस्तंभावरचा जो येशू आहे त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाहीये. It is because ते ह्याच्यासाठी आहे people are not interested in that. कारण लोक त्याच्यामध्ये रुची धरत नाहीत. The church is not interested in that. मंडळी त्याच्यामध्ये रुची धरत नाही. Church is only interested in prosperity. आणि मंडळी फक्त समृद्धीमध्येच त्यांची रुची आहे. Nobody is interested in suffering. कोणालाही त्या वेदनेमधून जायचं नाहीये. Nobody is interested in pain. कोणाला त्या त्रासातून जायचं नाहीये. Nobody is interested in the cross of Jesus. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन होतं त्याच्यामध्ये कोणाला रुची Nobody नाहीये. is interested in the suffering of Jesus. त्याचा जो त्रास होता त्याच्यामध्ये कोणाला रुची नाहीये. Nobody is interested in the death of Jesus. त्याच्या मृत्यूमध्ये कोणाला रुची नाहीये. So my dear friends, म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, this is the context in which I wanted to firmly affirm आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं होतं that we need to come under the cross of Jesus. की आपल्याला वधस्तंभाच्या पायथ्याशी येणं गरजेचं आहे. From there comes our care. आणि तिथून आपली काळजी येते. From there we get
we new responsibilities. तिथून आपल्याला नवीन जबाबदारी मिळते There we are going to be satisfied. आणि तिथं आपण तृप्त होणार आहोत There we are going to come into a joyous moment. आणि तिथं आपल्याला आनंद मिळणार आहे There God fulfilled everything for us. आणि तिथं परमेश्वराने आपल्यासाठी सर्व काही पूर्ण केलेलं आहे So I wanted to put an end to my sermon आणि मी संपत असताना by telling an illustration. मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे Once upon a time, एका दिवशी in the country of Greece, ग्रीस या राष्ट्रामध्ये there was a well-known wise person called Hercules. आणि हर्क्युलिस नावाचा एक खूप प्रसिद्ध असा व्यक्ती होता Hercules was known for his intellect. आणि त्याला त्याच्या शहाणपणासाठी जाणलं जात असे The king of Greece called Hercules one day to his palace. आणि ग्रीसचा जो राजा होता त्यांनी हर्क्युलिसला त्याच्या महलामध्ये बोलवलं And told Hercules, "Oh Hercules, I have heard a lot about you. आणि त्यांनी त्याला सांगितलं की मी तुझ्याबद्दल खूप काही ऐकलं आहे You are a wise person, you are an intelligent person. तू एक शहाणा माणूस आहे तू एक ज्ञानी माणूस आहे But I wanted to check your wisdom." पण मला तुझं विजडम तुझं ज्ञान बघायचं आहे And Hercules asked the king, "Lord, whatever responsibility you give me, I shall fulfill that." आणि त्यांनीच राजाला सांगितलं जे काय तू जबाबदारी माझ्यावर सोपवशील ती मी पूर्ण करेल Then the king told, "I am giving you a small responsibility. आणि मग राजाने त्याला सांगितलं मी तुला एक थोडकीशी अशी जबाबदारी देत आहे There is a cattle shed behind this palace. आणि ह्या महलाच्या मागे गुरेढोरे आहेत May you go and wash that cattle shed. आणि ते तिथं जाऊन तुला ते धुवायचं आहे You have to clean that cattle shed. आणि ते पूर्ण जे आहे ते तुला धुवून काढायचं आहे If you do that, I will make you the second person in this country. आणि जर का तू ते केलं तर मी ह्या शहरामध्ये ह्या राष्ट्रामध्ये तुला दुसरा महत्त्वाचा व्यक्ती बनवेल Otherwise, I shall exile you out of this country. नाहीतर मी तुला या राष्ट्रामधून बाहेर काढेल Hercules was very joyful. आणि तो खूप आनंदी झाला What a small responsibility the king is giving unto me. आणि किती थोडकी अशी जबाबदारी राजाने मला दिलेली आहे Then he thought to go and see the cattle shed. आणि मग त्याने ठरवलं की तो तिथे जाऊन ते बघणार आहे When he went and saw the cattle shed, आणि ज्यावेळेस त्यांनी ते बघितलं he was dismayed. आणि तो निराश झाला His happiness gone. त्याचा जो आनंद होता तो निघून गेला Because it was a cattle shed of more than 10,000 cattle. आणि तिथे जवळपास 10,000 गुरेढोरे होते And for months, it was not cleaned at all. आणि महिने झाले होते की तिथे स्वच्छता झाली नव्हती And he thought that I am already defeated by the king. आणि त्याला असं वाटलं की त्याला राजाने आधीच हरवलेलं आहे It is not good to show my face again to the king. आणि परत मला राजासमोर माझं तोंड घेऊन जायला नाही And पाहिजे he went out आणि तो बाहेर गेला and walked towards the other horde. आणि तो दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागला He was going gloomy. आणि तो खूप निराश होता And he is going to be exiled. आणि त्याला बाहेर टाकण्यात येणार होतं He is going to be banished to from this country. त्या राष्ट्रातनं त्याला हाकलून लावण्यात येणार होतं With such kinds of feelings, he was going out. आणि ते विचार घेऊन तो तिथून बाहेर जात होता While he was walking toward the east, आणि तो तिथे जात असताना his own teacher was coming from the opposite side. तो बघत होता की दुसऱ्या बाजूने एक शिक्षक त्याच्याकडे येत आहे And the teacher asked him, "Oh Hercules, I never saw gloomy like you like this." आणि त्या शिक्षकाने त्याला सांगितलं की मी तुला असं निराश ह्याच्या आधी कधीच बघितलेलं नाहीये What happened? काय झालं And he told everything that happened in the palace. आणि मग त्यांनी सगळं जे काही महलामध्ये झालं ते त्या शिक्षकाला सांगितलं Then the teacher told you, "Look there. आणि मग शिक्षकाने सांगितलं तू तिथे पहा You can see the Lebanon and the Hermon mountain ranges. आणि तिथं लेबनॉन आणि हार्मोन हे जे पर्वत आहेत ते तू बघू शकत आहे There are so many streams flowing down. आणि कितीतरी झरे आहेत तिथून जे खाली येत आहेत पाण्याचे Take a spade and go and channelize some of the streams toward that cattle shed." आणि मग ते जे झरे आहेत त्याची तू हातोडा घेऊन तिथे जा आणि त्या झऱ्याची दिशा बदल त्या गुरेढोऱ्यांकडे And he took a spade and channelized many of the streams toward that
cattle shed. आणि मग त्यांनी तो तिथे गेला आणि पुष्कळचे जे झरे होते ते त्या गुराढोरांकडे वळवले. Within hours, the cattle shed was clean. आणि काही तासांमध्ये ते पूर्ण स्वच्छ झालं होतं. So you see, my dear friends, about 2000 years before, आणि म्हणून 2000 वर्षापूर्वी from Jesus' wounds, the blood was flowing. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जखमांमधून ते रक्त वाहत होतं. Because Jesus was wounded. कारण तो जखमी होता. Because Jesus shed his blood on the cross of Calvary. कारण त्यांनी त्याचे रक्त सांडलेलं आहे त्या वधस्तंभावर. We are cleansed आपण शुद्ध झालेलो from आहोत our sins, आपल्या पापामधून, from our iniquities, आपल्या अशक्तपणेमधून and from our all wickedness. आणि सर्व दुष्टपणेमधून. And now we are the holy people of God. आणि म्हणून आता आपण देवाचे पवित्र लोक आहोत. Now we are men and women of God. आणि आता आपण देवाचे स्त्री आणि पुरुष आहोत. We are a sanctified community. आपण शुद्ध केलेले असे आहोत. So let us close our eyes. आणि आपण डोळे बंद करणार We आहोत could आता. see from the word of God. आणि आपण देवाच्या वचनामधून बघू शकलो आहोत. If you really come under the cross of Jesus, ज्यावेळेस तुम्ही वधस्तंभाच्या पायथ्याशी येता, our life is going to be transformed and changed. आपलं जे जीवन आहे त्याचं परिवर्तन होणार आहे आणि ते बदलून जाणार आहे. You are going to receive care from the cross of Jesus. आणि त्या वधस्तंभामधून तुम्हाला काळजी तुमची घेण्यात येणार आहे. You are going to receive new responsibilities. एक नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे. You are going to receive joyful situations. आणि आनंददायी परिस्थिती तुमच्यासाठी तिथं उत्पन्न You होणार are आहे. going to be satisfied तुम्ही तृप्त तिथं होणार आहात. because Jesus has fulfilled everything for us. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक गोष्ट पूर्ण केलेली आहे And a आपल्यासाठी. new way forward is opened just in front of us. आणि पुढे जाण्याचा एक नवीन मार्ग आपल्यासाठी उघडलेला आहे. Let us all stand up आपण उठून उभे राहूया and take up a commitment. आणि आपण हा करार करणार आहोत. Let us take a decision today morning time. आपण हा निर्णय आज सकाळी घेणार आहोत. Lord Jesus, thank you that you have given us this wonderful conference. आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आम्हाला हे सुंदरसं कॉन्फरन्स दिलंस. The last 3 days we were enjoying in the presence of Jesus. आणि मागचे 3 दिवस तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही आनंद करत होतो. And today morning time we got an invitation to go daily under the cross of Jesus. आणि आज सकाळी आम्हाला ते आमंत्रण मिळाले आहे की दररोज आम्ही त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी जायचं आहे. Enable us to go under the cross of Jesus daily, आणि तू आमची मदत कर जेणेकरून आम्ही दररोज त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी so जाऊ that शकू. I may be cared, ज्याच्याद्वारे आम्हाला ती काळजी मिळेल, so that I may be satisfied, ज्याच्याद्वारे मी तृप्त होईल, so that I may get new responsibilities, ज्याच्याद्वारे मला ती नवीन जबाबदारी मिळेल, so that things may be fulfilled in my life. जेणेकरून माझ्या जीवनात सर्व गोष्टी पूर्णतेस जातील. Thank you, Jesus, for all the blessings. आज सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. I submit myself into thy mighty hand. आणि मी स्वतःला तुझ्या हातांमध्ये समर्पित करत आहे. Mold me, shape me, lead me, and guide me. तू मला धर, तू मला घडव आणि तू माझं मार्गदर्शन Thank कर. you for hearing our prayers. आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद In the देतो. sweet and matchless name of our Lord and Savior Jesus आणि Christ. येशूच्या नावात आम्ही मागितलं म्हणून तू ऐक. Amen. May God bless us. आमेन.